विद्यार्थी मित्रो, सेट या चॅप्टरमध्ये गेल्या वेळी आपण सेट कशाला म्हणायचं आणि त्याचे एक्झाम्पल्स बघितले. व्हॉट इज सेट? दॅट इज द कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट is definite and clearly, then we can say that the elements from that given example are from set. That is set. Examples of sets: in examples we have seen natural number set, whole number set, integers, rational number, and also real number. These are the examples of set. Set is written or given by the English capital letter, and the given elements are written in curly bracket that we have seen in the last video. Now we are going to learn the methods of writing sets. There are two methods: listing method or roster method, and rule method or set builder form. These are two methods of writing sets. Now, what is listing method? What are the characteristics of listing method? How that listing method in that listing method the elements are written. One thing is that all the elements are written in curly bracket. In listing method, all the elements are written in curly bracket, and each element is written by ones. म्हणजे काय? या लिस्टिंग मेथडमध्ये यालाच यादी पद्धती असंही म्हणतात. या यादी पद्धतीमध्ये जे काही एलिमेंट आहेत, घटक आहेत, ते घटक कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात आणि ईच एलिमेंट इज रिटन बाय वन्स. म्हणजेच प्रत्येक घटक हा एकदाच लिहिला जातो. नो रिपीटेड द एलिमेंट्स. म्हणजे एकच घटक 2, 3, 4 वेळा आला असेल तरी तो कर्ली ब्रॅकेटमध्ये कंसात लिहिताना, महिरपी कंसात लिहिताना तो एकदाच लिहिला जातो. अँड सेपरेटेड बाय कॉमा. म्हणजेच स्वल्पविरामाच्या मदतीनं ते लिहिले जातात. हिअर द ऑर्डर ऑफ दॅट एलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट. ऑर्डर of element is not important. म्हणजे याच्यामध्ये क्रम महत्वाचा नसतो. सी द एक्झाम्पल ऑफ दिस रायटिंग इन लिस्टिंग मेथड. फॉर एक्झाम्पल, सी द एक्झाम्पल: set of even numbers up to 10. काय सांगितलं याच्यामध्ये? सेट ऑफ इव्हन नंबर्स म्हणजे समसंख्या, त्यांचा संच कुठपर्यंत? 10 पर्यंत. देन इट इज रिटन ॲज सेट ए, द नेम ऑफ द सेट, अँड इन कर्ली ब्रॅकेट which one are even numbers up to 10? Those are 0, 2, 4, 6, 8 and 10. In this way, by listing method, the elements are written in curly bracket and the name of the set is given by capital letter in English. Now see the another example for that listing method. Set of odd numbers up to 5. काय करायचं आहे आपल्याला? 5 पर्यंतच्या ऑड संख्यांचा संच लिहायचा आहे. नाउ दॅट सेट विल बी बी
the name of the set is B, is equal to, in curly bracket, odd numbers up to 5, that is 1, 3 and 5. म्हणजेच ऑड नंबर्स म्हणजेच विषम संख्या लिहायच्या आहेत आपल्याला कुठंपर्यंत, 5 पर्यंत. म्हणजेच त्यांचा संच कसा होईल, B is equal to, in curly bracket, 1, 3, 5. In this way we can write in listing method or roster method the given elements. Now see the second method, that is rule method. In this rule method or set builder form, to write the elements, one thing is here important, that is no list of the elements. अतिशय महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये इलेमेंटची लिस्ट लिहिली जात नाही, की जसं इथं या लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिस्ट लिहिली म्हणजेच घटक लिहिले, इलेमेंट्स लिहिले. रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म या मेथडमध्ये त्या एलिमेंटची लिस्ट लिहिली जात नाही. देन व्हॉट इज रिटन इन दिस मेथड? हियर राईट द जनरल एलिमेंट using व्हेरिएबल. म्हणजे व्हेरिएबल वापरून जनरल एलिमेंट लिहिला जातो. देन दॅट व्हेरिएबल मे बी एक्स वाय झेड एनी, अँड दॅट इज रिटन वर्टिकल line in between that variable or column. That means like this, that variable is x, then it is written as x line, vertical line x, or x colon x, like this type. And write the property of that variable. म्हणजेच या पद्धतीमध्ये काय केलं जातं, व्हर्टिकल लाईनमध्ये लिहून दोन्ही बाजूला व्हेरिएबल, मग एक्स पासून झेड पर्यंत किंवा ए पासून झेड पर्यंत कोणतंही अक्षर चालेल, दोन्ही बाजूला समान असं अक्षर, आणि किंवा या व्हर्टिकल लाईनऐवजीच कोलन वापरला जातो, म्हणजेच दोन या टिंबा उभ्या रेषेमध्ये दिल्या जातात आणि त्याची प्रॉपर्टी, त्या व्हेरिएबलची प्रॉपर्टी लिहिली जाते. सी द एक्झाम्पल्स फॉर दिस रूल मेथड और बिल्डर फॉर्म. Examples. See the examples. Set A is the set of all x such that x is whole number and it is less than equal to 10. This is the method of reading that set in set builder form. म्हणजेच या सेट बिल्डर फॉर्ममध्ये किंवा ज्याला आपण रूल मेथड म्हटलं, या रूल मेथडमध्ये हा संच कसा वाचला जातो. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज होल नंबर अँड लेस दॅन इक्वल टू 10. आणि याचा सेट कसा लिहिला जातो. ए इज इक्वल टू, इन कर्ली ब्रॅकेट, एक्स वर्टिकल लाईन एक्स अँड द प्रॉपर्टी ऑफ एक्स, that is x epsilon w, that means this x is from set w where x is less than equal to 10. This is the set and this is the method of reading that set. Here set A is the set of x where
or such that X is from set W, that is whole set, and the condition is X is less than equal to 10. Take another example. This is the second example, that is B is equal to in bracket Y colon Y, and that Y is from set N where that Y is greater than equal to 1 and less than equal to 10. This is the set, and that set is read as set B is the set, or set B is the set of all Y such that Y is natural number and Y is greater than equal to 1 and less than equal to 10. This is the condition for that. Like this, these are two methods of writing the sets, that is listing method or roster method and rule method or set builder form. Now see the extra examples on this. Q is the set of rational number. Q is the set of rational number and it is written in set builder form as Q is equal to in curly bracket P upon Q vertical line P comma Q, where P and Q belongs to I, that means from set I, that is integer, and where Q is not equal to 0. And now write down it in the list form, that is Q is equal to from infinity minus 5 upon 2 minus 2 minus 3 upon 2 minus 1 0 1 upon 2 3 upon 2 2 up to infinity. Like this way that rational number, set of rational number is written. अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये शून्य आहे, धनपूर्णांक आहेत, अपूर्णांक आहेत, ऋण अपूर्णांक आहेत, ऋण पूर्णांक आहेत, असा हा रॅशनल नंबर संच. आता आपल्याला बघायचं आहे इथं उदाहरणं काही आहेत की ज्याच्यामध्ये रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म आणि लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड या दोन पद्धतींचं एकमेकांच्या मध्ये कन्व्हर्जन म्हणजे रूपांतरण आपण बघणार आहोत. म्हणजेच हा एक सेट दिलेला आहे, याचं हा रूल मेथडमध्ये आहे, तो इथं आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा आहे. इथं रूल मेथडमध्ये दिलेला आहे, तो इथं लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचा आहे. इथं आपल्याला रूल मेथडमध्ये लिहायचा आहे की जो आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीनं ही उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल, सेट ए इज ऑफ एक्स ऑल एक्स सच दॅट एक्स इज लेटर ऑफ वर्ड डिव्हिजन. म्हणजेच एक्स हा ए हा अशा एक्सचा संच आहे की ज्याच्यामध्ये एक्स हे लेटर आहे. कोणामधलं? वर्ड डिव्हिजनमधलं. म्हणजेच डिव्हिजन या शब्दामधील अक्षर आहे. आपल्याला माहीत आहे संच लिहिताना, यादी पद्धतीने संच लिहिताना म्हणजेच लिस्टिंग मेथडमध्ये संच लिहिताना आपण त्याच्यातले घटक लिहायचे आहेत रिपीट न होता, म्हणजेच पुनरावृत्ती न होता. नाउ आन्सर ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डी
I, we, there is again I, don't write. Then S, there is again I, don't write. O and N. This set A is now written in listing method or roster method. Take another example. Set B is a set of y such that y is number such that y square is equal to 9. म्हणजे बी हा अशा वायचा संच आहे की ज्यामध्ये वाय हा असा नंबर आहे की त्याचा वर्ग हा 9 आहे. म्हणजे थोडक्यात वायचा वर्ग 9 आहे, आपल्याला वाय पाहिजे आहे. मग वर्ग कुणाचा 9 होऊ शकतो? देन दॅट स्क्वेअर मस्ट बी ऑफ -3 और 3. म्हणजे 3 किंवा -3चा वर्ग केला तर तो 9 येतो. म्हणजे त्याच्यामध्ये -3 आणि 3 असे घटक येतील. बघा आता थर्ड एक्झाम्पल. C इज इक्वल टू 5, 10, 15, 20, 25. व्हॉट इज दिस 5, 10, 20, 15, 20, 25? दीज आर दी मल्टिपल ऑफ 5. म्हणजे 5च्या पटसंख्या आहेत. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40 अशा पद्धतीनं. कुठंपर्यंत आहेत त्या? 35 पर्यंत आहेत. मग याचा गुणधर्म काय? तर या 5च्या पटसंख्या आहेत. दॅट मीन्स y is or x is or z is whatever it may be, that is the multiple of 5 and it is less than or less than 30 or less than equal to 25. Then that set can be written as C. Set C is a set of x such that x is multiple of 5 and the condition is, म्हणजेच 5ची पटसंख्या आहे पण ती कशी आहे? 25 पर्यंतच आहे. म्हणजे 30 नाही आहे, म्हणजेच 30 पेक्षा लहान आहे. देन मल्टिपल ऑफ 5 अँड लेस दॅन 30. म्हणजे 30 पेक्षा लहान आहे असं लिहू शकतो. हेच आपण लेस दॅन 5 हे इथं आपण असंही लिहू शकतो याच्यामध्ये, दॅट एक्स इज लेस दॅन 30. म्हणजे एक्स हा 30 पेक्षा लहान अशा पद्धतीनं सुद्धा याच्याऐवजी कंडिशन आपण लिहू शकतो. हिअर फोर्थ एक्झाम्पल इज डी इज इक्वल टू VIBGYOR. दीज आर दी कलर्स ऑफ रेनबो. इंद्रधनुष्याचे रंग आहेत हे. म्हणजेच याचा गुणधर्म काय? व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ दिस सेट? दॅट इज दीज एलिमेंट्स आर फ्रॉम रेनबो. देन द कंडिशन इज these are the letters from color of rainbow. That is set D is written as D is the set of X or Y. Take Y now. Set of Y where Y is color of rainbow ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे हा इंद्रधनुष्याचा रंग आहे, हा त्याचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म इथं लिहायचा रूल मेथडमध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्ममध्ये. 5वं एक्झाम्पल बघा काय आहे हे. ई इज द सेट ऑफ एक्स वेअर एक्स इज ऑड नॅचरल नंबर. ऑड नॅचरल नंबर. ऑड नॅचरल नंबर गुणधर्म समजून घ्या. म्हणजे विषम नैसर्गिक संख्या. मग विषम नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? 1, 3, 5, 7, 9 अशा पद्धतीनं. बट देर इज कंडिशन वेअर एक्स लेस दॅन 11. म्हणजे 11 पेक्षा लहान विषम संख्यांचा संच कसा होईल? ई इज इक्वल टू 1, 3, 5, 7, 9 अँड नॉट 11. लेस दॅन 11. लेस दॅन 11 म्हणजे 11 पेक्षा लहान, म्हणजे 9 पर्यंतच आपल्याला लिहावं लागेल.
Sixth example is f is a set of x where x is perfect square number. Perfect square number म्हणजेच काय आहे तो पूर्ण वर्गसंख्या आहे आणि ती कशी आहे x इज लेस दॅन इक्वल टू 25 म्हणजे 25 किंवा 25 पेक्षा लहान संख्या आहे. अशा संख्यांचा संच दॅट इज f इज इक्वल टू परफेक्ट स्क्वेअर्स म्हणजेच पूर्ण वर्ग 1 4 9 16 25 किंवा 25 पेक्षा लहान म्हणजे 25 येणार त्याच्यामध्ये कारण समान म्हटले 25 किंवा 25 पेक्षा लहान म्हणजे 25 आपल्याला घ्यायचा आहे. सेवन्थ एक्झाम्पल ए ई आय ओ यू जी इज इक्वल टू ए ई आय ओ यू हे काय आहेत स्वर आहेत इंग्रजी लिपीतील स्वर आहेत. मग स्वर हा त्याचा गुणधर्म झाला म्हणजेच जी इज इक्वल टू or set G is a set of x where x that means x is such as x is English vowel म्हणजे ते इंग्रजीतलं वॉवेल आहे स्वर आहे असा आपण संच लिहू शकतो. नेक्स्ट आहे h set h is a set of all y where y is an integer म्हणजेच पूर्णांक संख्या आहे. कुठली आहे ती -3 लेस दॅन -3 पेक्षा y मोठा आहे आणि y लेस दॅन 3 म्हणजे 3 पेक्षा लहान आहे. आपण संख्या रेषेचा जर विचार केला लक्ष द्या इकडं 0 उजव्या बाजूला धनसंख्या 1 2 3 4 अशा पद्धतीनं डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 इन दिस वे अँड दॅट नंबर इज इन बिटवीन -3 अँड 3 दॅट मीन्स -3 अँड 3 यांच्यामधले नंबर आहेत ते. मग आपण कोणते नंबर लिहू शकतो या संचामध्ये बघा y इज अन इंटिजर -3 लेस दॅन y लेस दॅन 3 म्हणजे -3 आणि 3 यांच्यामधल्या संख्या म्हणजेच -3 -2 -1 0 1 2 आणि 3 असे घटक त्या संचामध्ये असायला पाहिजेत. म्हणजेच h इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट -3 -2 -1 0 1 2 and 3. Last example in listing method 1 m is equal to 1 8 27 64 120 काय आहे 1 8 27 64 125 तर 1 हा 1 चा घन आहे 8 हा 2 चा घन आहे 27 हा 3 चा घन आहे 64 हा 4 चा घन आहे आणि 125 हा 5 चा घन आहे. म्हणजे थोडक्यात या क्रमवार संख्यांचे ते घन आहेत म्हणजे हा त्यांचा गुणधर्म आहे. मग हा गुणधर्म कसा लिहिला जाऊ शकतो बघा महत्त्वाचं उदाहरण आहे समजून घेऊया की हे कसं लिहिलं जातं. सेट m इज अ सेट ऑफ ऑल x where x इज n क्यूब म्हणजे हा x प्रत्येक त्यातला x कसा आहे नैसर्गिक संख्येचा घन आहे की ज्याच्यामध्ये कंडिशन n एप्सिलॉन नॅचरल सेट अँड म्हणजेच नैसर्गिक संख्या संचातील संख्या आहेत त्या त्या कुठंपर्यंत आहेत n इज लेस दॅन इक्वल टू 5 5 पर्यंतचेच घन आहेत ते इथं आपण त्याची अट लिहिली लक्षात आलं असेल. ओके नाव यू कॅन solve by these examples practice set 1.1. okay, thank you.